या कवी संमेलनाच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। हे संमेलन ज्येष्ठ कवी, निवेदक आणि ज्यांना गळा आहे, ज्यांनी कविता महाराष्ट्रात पोहोचवली म्हणता म्हणता रुजवली म्हणता म्हणता खांद्यावर घेतली आणि आमच्यासारख्या असंख्य पोरांना डोक्यावर सुद्धा घेतलं, लिहित्या हातानं ज्यांनी बळ दिलं, असे अरुण म्हात्रेजी यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे। आम्हा सर्व कवींच्या वतीनं सर्व संयोजकांचं आभार मानून आणि स्वागत करून या संमेलनाच्या कवी संमेलनाला मी प्रारंभ करतो। याला प्रारंभ होण्यापूर्वी या कवी संमेलनाचे अध्यक्ष एक थोडक्यात विवेचन करतील आणि मग नंतर आपल्याशी बोलतील। इथे जमलेल्या वारणानगरच्या शाळेमधल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो। खूप मोठ्या संख्येनंही आलेली आहेत आणि थोडंसं माझ्या सगळ्या कवी मित्रांना मी सांगणार आहे की हा सगळा तरुण वर्ग तुमच्यासमोर आहे, तेव्हा त्यांच्यासाठी असं काहीतरी सादर करता आलं तर मला खूप आवडेल। नव्या जगात आलात आणि तरीसुद्धा जरासुद्धा आवाज नाही या मुलांचा, ही किती कौतुकास्पद गोष्ट आहे। एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। मुलांना मला माहिती आहे की तुम्ही हात वर करून दाद देता वगैरे, पण कवी संमेलनामध्ये टाळ्या वाजवल्या तर आम्हाला कवींना खूप आनंद होतो। त्याच्यामुळे खूप मुली पुण्यात बसलेल्या आहेत, म्हणून त्यांच्यासाठी एक सुरुवातीची कविता म्हणतो आणि मी सुरू करतो। माझी मुलगी अभिनेत्री आहे, ती मालिकेमध्ये काम करते आणि मालिकेमध्ये काम करते म्हणून असेल कदाचित, तर तिला माझ्याबरोबर यायला फार आवडत नाही। म्हणजे अलीकडच्या मुलींना जरा एक थोडासा ॲटिट्यूड असतो ना, त्याच्यामुळे ती मला शूटिंग आहे पप्पा, मला ऑडिशन आहे पप्पा, मला दुसरं काम आहे पप्पा। या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय विश्वास पाटील सर इथे आलेले आहेत, त्यांचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया। मुलांनो, विश्वास पाटील हे नाव तुम्हाला माहिती आहे ना? कुठली कादंबरी त्यांची लोकप्रिय आहे सर्वात? पानिपत हे नाव ऐकलं असेल ना तुम्ही? ही इंग्लिश मिडियमची मुलं आहेत का? नाही ना? तुम्ही इंग्लिश मिडियमचे आहात का? पानिपत नावाची एक कादंबरी आहे आणि झाडाझडती नावाची एक कादंबरी आहे। तर ह्या दोन कादंबरी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यावरची महानायक नावाची कादंबरी, ह्या त्यांच्या भारतभर गाजलेल्या कादंबऱ्या आहेत। आज या संमेलनाचं अध्यक्षपद त्यांना मिळालं, याचं कारण इतकं मोठं भरभरून त्यांनी लिखाण केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की डॉक्टर विश्वास पाटील हे तुमच्या या वारणानगर या विभागातले आहेत, कोल्हापूरचे आहेत, म्हणून एकदा जोरदार टाळ्या द्या त्यांच्या। तर मुलींना मी तुम्हाला सांगत होतो की माझी मुलगी येत नाही माझ्याबरोबर, मग मी फार दुःख करत नाही। याचं कारण माझ्याकडे एक फार सुंदर कविता आहे मुलींसाठी, ती मी म्हणतो। काय कविता आहे ती? कविता अशी आहे की जागोजागी भेटत असते माझी मुलगी, जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी। आणि काय करतात अलीकडच्या मुली? कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी, कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी मुलासारखे राबत असते माझी मुलगी, मुलासारखे राबत असते माझी मुलगी। चित्र काढते, पोळ्या करते, गाणी गाते, चित्र काढते, पोळ्या करते, गाणी गाते, दुःखाला ही खुशाल पिसते माझी मुलगी। घरी यायला मला जरासा उशीर होता, आईसोबत जागत बसते माझी मुलगी, आईसोबत जागत बसते माझी मुलगी। आणि आठवते मज माझी आई अशीच होती, आठवते मज माझी आई अशीच होती, जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी, जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी। आणि अशी मुलगी आपल्या घरातून जाऊ नये असं प्रत्येक बापाला वाटत असतं, म्हणून बाप असं म्हणतो की तिला न्यायला राजकुमार उशिरा येतो,
तिला न्यायला राजकुमारा उशिरा येतो, अजून मधला अल्लड दिसते माझी मुलगी, अजून मधला अल्लड दिसते माझी मुलगी. तर मुलांना समजेल तेव्हा टाळ्या वाजवा आणि जोरदार कौतुक करा या सगळ्या लोकांचं. वारणानगरच्या अत्यंत देखण्या अशा भागामध्ये हे कवी संमेलन या खूप सुंदर अशा वेळी होते आणि या विभागातली सगळी मातब्बर कवी मंडळी तुमच्यासमोर आलेली आहेत. त्याच्यामुळं यांचं कौतुक करणं आणि यांच्या कवितेतून काय तुम्हाला मिळतं ते सगळं मनात साठवून घरी जाणं हे आज तुमचं काम आहे. तर मी माझे मित्र चंद्रशेखर यांना विनंती करतो की त्यांनी पुढची सूत्र हाती घ्यावी आणि इतकंच फक्त तुम्हाला सांगतो की आपली परंपरा खूप मोठी आहे, कवितेची परंपरा खूप मोठी आहे. ज्ञानोबांपासून आता अलीकडच्या किरण येले, संदेश ढगे, किशोर कदम, सौमित्र, अभिजित पाटील ह्या सगळ्यांपर्यंत ही खूप मोठी परंपरा आहे. तर या परंपरेमध्ये आपल्याला पण काही करता आलं तर तुमच्यापैकी कविता लिहिणारी कोण आहेत का मुलं? हळूच हार वर करा. आहेत काही? ओके, नो प्रॉब्लेम. तर हळूहळू बघा, तुम्हाला आज हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला कदाचित सुचेल आणि त्याप्रमाणे आपण लिहू शकाल. पुन्हा एकदा तर सगळ्या माझ्या मित्रांना मी शुभेच्छा देतो कवी संमेलनासाठी आणि थांबतो. या कवी संमेलनाच्या प्रारंभापूर्वी आम्ही सर्व कवी या ठिकाणी उपस्थित आहोत. संमेलनाचे अध्यक्ष आणि मराठी साहित्याचं, कादंबरीचं विद्यापीठ म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो, तमाम रसिकांचा ज्यांच्या शब्दावरती, लेखनावरती प्रचंड विश्वास आहे, असे मराठी साहित्याचे विद्यापीठ आदरणीय विश्वास पाटील सर, तुम्ही समोर आहात आणि त्यामुळं एक शिक्षक म्हणून आमच्यावर दडपण आहे, पण आम्ही तुमचे चेले आहोत. आमचं पाणीपेत आम्ही होऊ देणार नाही. तुम्ही आमची कितीही झाडाझडती कराल पण तो तुमचा हक्क आहे आणि तुमच्या हक्काला कोल्हापूरच्या सगळे कवी जागतील अशी अभिलाषा व्यक्त करतो. आणि सरांनी कविता सुरुवात करण्यापूर्वी एक मुलीची कविता सादर केली. इथे सारीच फुले आहेत, इथे सारीच फुले आहेत, या सावित्रीच्या लेकी आणि ही ज्योतिबाची मुले आहेत. आणि सगळ्यात आनंद असा आहे, हे जाणते रसिक माझ्यासमोर आहेत आणि त्याच्या पाठीमागं ही कविता ऐकणारी मोठी पिढी आहे. म्हणून या सगळ्यांसाठी आम्ही कविता सादर करतोय. मित्र हो, माझ्या शेजारी कुटुंब राहायला आलेलं होतं, कुलकर्णी सर, आणि त्या ताई बाजाराला निघाल्या. बाजाराला जाताना मी खेड्यातला, राधानगरीसारख्या निम शहरातला, मी घराच्या उंबऱ्याला डोकं ठिकून आभाळाकडे डोळं करून पुस्तक वाचत बसलो होतो आणि ताई म्हणाल्या, भाऊ मी बाजारात जाऊन येते, माझ्या मुलाकडे थोडं लक्ष द्या. आणि खेड्यात अशी अनेकांची मुलं सांभाळली जातात, एवढा विश्वास तिथल्या मातीत असतो. ताई बाजारात गेल्या. 3 आखणी घर होतं, मधल्या घरामध्ये बाळ झोपलेलं होतं. मला सांगून गेल्या. ताई बाजारात गेल्या आणि एक 10 मिनिटांनी ते अंधाऱ्या खोलीत झोपलेलं बाळ उठलं. त्यानं पाहिलं, आई वडील इथं नाहीत, मम्मी जवळ नाही, अंधार आपल्याला गिळू पाहतोय. ते ओरडत ओरडत रडत बाहेर आलं. माझं लक्ष तिथं नव्हतं. ते बाहेर आलं आणि अंगणामध्ये बंब पेटवत ठेवलेला होता. तिथं एक राख होती आणि राखेमध्ये त्याला चॉकलेटची डबी दिसली आणि चॉकलेट म्हणून त्यानं राखेमध्ये हात घातला. त्याला भाजलं. फारसं बोलता येत नव्हतं. ते इतकंच म्हणालं, भाज्या भाज्या भाज्या. माझ्या काही लक्षात आलं नाही, पण मंदिरात वाजलेल्या घंटेचा नाद जसा दूरवर जातो तसं बाजारात गेलेल्या आईला आपल्या मुलाचं रडणं ऐकू गेलं. पिशव्या टाकून ती घरात आली आणि म्हणाली, शेखर भाऊ, मुलांच्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही. मी जवळ गेलो. मुलगा म्हणत होता, मम्मी भाज्या भाज्या भाज्या. मी म्हणालो, बाळा तुला भजी पाहिजेत का? इतक्यात वडील आले. वडील म्हणाले, तुला भाजी आणू का? आणि आई म्हणाली, भाऊ बाजूला सरका, त्याला भाजलंय. मुक्या भावना जिला समजून येतात ती आई असते. आणि कवी हा
अनेकांचं. मुक्या भावना जिला समजतात ती आई असते आणि कवी हा मातृत्व घेऊन जन्माला येतो. त्याच्यासमोर असंख्य भावना असतात. मुक्या भावनांना समजून घेणं, अंजारणं, गोंजारणं आणि शब्दाच्या माध्यमातून कवितेत रूपांतर करणं हे कवीचं पहिलं कर्तव्य. म्हणून आम्ही सगळे कवितेचे मातृत्व घेणारे पिता पण आहोत आणि माता पण आहोत. आणि आम्ही लिहितो याला कारण काय? तुमच्यासारखे लोक ऐकतात. ग्रेस आपल्या कवितेत म्हणतात, पोद्दार सर, तुझ्या गर्भात जर मी आडवा झालो असतो तर येऊ दिलं असतं का तुझ्या वाट्याला माऊलीचं भाग्य पण? तुझ्या गर्भात जर मी आडवा झालो असतो अभिजित तर येऊ दिलं असतं का तुझ्या वाट्याला माऊलीचं भाग्य पण? तू मला जन्म दिलास म्हणून तू माझी जन्मदात्री आहेस हे मला मान्य आहे. तू मला जन्म दिलास म्हणून तू माझी जन्मदात्री हे मला मान्य आहे. पण मी जन्माला आल्यानंतर तुझ्यातल्या बाईला आई होता आलं, अन्यथा तू बाईच राहिली असतीस. मुलं जन्माला येतात आणि बाईची आई होते. कवी फुलतो याला तुमच्यासारखी आई असते. आणि म्हणून तुम्हाला सलाम करून मी या कवी संमेलनाला सुरुवात करतो. सरांनी आधीच आपल्या एका मुलीची कविता सादर केली. तसं पाहिलं तर जिंदगीच्या मुद्दलीवर दुःखाचे व्याज वाढत गेले. जिंदगीच्या मुद्दलीवर दुःखाचे व्याज वाढत गेले. माझ्या मुलीचा स्पर्श झाला आणि अख्ख्या आयुष्याची कर्जमाफी झाली. माझ्या मुलीचा स्पर्श झाला आणि अख्ख्या आयुष्याची कर्जमाफी झाली. या कवी संमेलनाचं पहिलं पुष्प घेण्यासाठी मी बोलवतोय सिंधुदुर्गहून आलेले कमलेश गोसाळ. नमस्कार. सिंधुदुर्ग मालवणहून आलो आहे आणि साहजिकच मालवणी कविता सादर करेन. मला विश्वास आहे की माझी मालवणी तुम्हाला समजेल. आता येता येता कवितेची प्रस्तावना करू नये कवीने याची जाणीव मला आहे. पण येता येता एका माणसाला प्रश्न विचारला की कोल्हापूरला आलो आहे पण थंडी नाही. तर त्यांनी कारण सांगितलं की रात्री भरपूर पाऊस पडला आणि पाऊस सध्या खुळा झाला असा शब्द वापरला. मला खूप वाईट वाटलं याचं, कारण ती व्यक्ती प्राध्यापक होती. शिकलेली सवरलेली माणसंसुद्धा जर पावसाला बोलायला लागली तर मग काय करणार हा प्रश्न आहे. आणि म्हणूनच मालवणीतून पहिली कविता. कवितेचं नाव आहे पावसाची गटारी. कवितेचं नाव आहे पावसाची गटारी. गटारेचो दिवस नी पाऊस नाही, गटारेचो दिवस नी पाऊस नाही. मी म्हटलंय पावसा अरे तुझ्याशिवाय मजा नाही. गटारेचो दिवस नी पाऊस नाही. मी म्हटलं अरे पावसा तुझ्याशिवाय मजा नाही. तसो सरसराव निलो नी माका करता हाय नी विचारता चल बसाया काय. माका करता हाय नी विचारता चल बसाया काय. दोघं पडियेत बसलो पुरो देशी खंबो घेतलो. थीम जरा मुलांसाठी वेगळी आहे पण त्यातला मतितार्थ समजा. दोघं पडियत बसलो पुरो देशी खंबो घेतलो. चिअर्स करीत करीत गलास लावलं ओठारी नी म्हटलं जय गटारी जय गटारी जय गटारी. वाईट चढली तसं लागलो नागोबा सरडुलाक. पाऊस बरा का. वाईट चढली तसं लागलो नागोबा सरडुलाक. कधी हडे कधी तडे वाऱ्यावर लागलो झुलाक. धडाम धुडूम करीत मोठ्या मोठ्यानं लागलो बोलाक. धडाम धुडूम करीत मोठ्या मोठ्यानं लागलो बोलाक. जोऱ्याचं वाढताच खोपाट लागला हालाक. मी म्हटलं अरे पावसा स्वतःक जरा सावर. मी म्हटलं अरे पावसा स्वतःक जरा सावर. तसं चमाकलो नी म्हणता मंगळार जाऊसाठी बोजा बिस्तार लवकर आवर. तसं म्हणता मंगळार जाऊसाठी बोजा बिस्तार लवकर आवर. म्हाका समजला हेका चढली. मी म्हटलंय सॉरी. म्हाका समजला हेका चढली. मी म्हटलंय सॉरी. ओके ओके म्हणत पुन्हा मारल्यान कोरी. तोंड फुसत म्हणता थँक्स. मी म्हटलं नो मेन्शन. तोंड फुसत म्हणता थँक्स. मी म्हटलं नो मेन्शन. तर चकना मारीत म्हणता मेल्या माणसा तुझ्यामुळेच म्हाका झाला टेन्शन. चकना मारीत म्हणता मेल्या माणसा तुझ्यामुळेच म्हाका झाला टेन्शन. पाऊस म्हणालो आजकाल म्हाका येळार योग जमना नाही. पाऊस म्हणालो आजकाल म्हाका येळार योग जमना नाही. अरे कारखान्यातून निघणाऱ्या धुरांच्या लोटात माझ्या ढगांका रस्तो दिसणार नाही. 2-4 दिवस उशीर झालो तर गाळी घालून धुतास. शिव्या 2-4 दिवस उशीर झालो तर गाळी घालून धुतास. नाही वायच काही पडलंय आणि पाणी तुंबला त्याचा दोष पावसाकत देतास. विकासाच्या नावाखाली मायनिंगच्या नावाखाली अंगे डोकर कापतास. विकासाच्या नावाखाली मायनिंगच्या नावाखाली अख्खे डोंगर कापतास. 26 जुलै केदारनाथ माळीन कोल्हापूर सगळ्याचा खापार पावसाच्या कपडावर फोडतास. पाऊस म्हणालो भीती वाटतं मग अरे माझं रोबोट तयार केलास. कृत्रिम पाऊस. पाऊस म्हणालो भीती वाटतं मग अरे माझं रोबोट तयार केला. धरतीची कूस भरणारो मी मेल्यानं माका वांजोटो केलास. बोलता बोलता या गलास मारल्या आणि पाऊस रडलो.
बोलता बोलता एक गलास मारल्यानी पाऊस रडलो, धडपड जाता गटारात गुलटे खायत व्हावलो. मी भियाले, आराडले मोठ्या मनात, अरे उचला उचला. मी भियालय, आराडले मोठ्या मोठ्यानं, अरे उचला उचला. तो सर बायल माझी रागावली, पहिले आत जाऊन पासला. तेव्हा माका समजला माका चढली. तेव्हा माका समजला माका चढली. बाटलेकडे बघलं तर वायचंच उरली. उचललंय बाटलीनी, लावल्या वठारी आणि पुन्हा बघित बसलंय पावसाची गटारी आणि पुन्हा बघित बसलंय पावसाची गटारी. धन्यवाद. पावसाची तशी आपण अनेक रूपं पाहतो, पण गेल्या वर्षभरातला पाऊस जर पाहिला अभिजित, तर पावसानं नको नको करून सोडलेलं आहे. कुणाला मित्र वाटतो, कुणाला सखा वाटतो, कुणाला प्रियकर वाटतो, कुणाला प्रियशी वाटतो. पाऊस आहे तुझ्यासारखा की तू आहेस पावसासारखा. पाऊस आहे तुझ्यासारखा की तू आहेस पावसासारखी, काहीच कळत नाही. पाऊस आहे तुझ्यासारखा की तू आहेस पावसासारखी, काहीच कळत नाही. पाऊस पडून गेल्यानंतर मन ढग जरा भरून येतं. पाऊस पडून तर ढग जरा भरून येतं आणि तू निघून गेल्यानंतर माझ्या मनाचं आभाळ भरून येतं. तू निघून गेल्यानंतर माझ्या मनाचं आभाळ भरून येतं. पाऊस हा केवढा असतो. आता पाऊस पाहिला तर तो सगळं लुटून नेतो, देतो पण लुटून पण नेतो. आणि म्हणून माझा एक मित्र म्हणतो, पाऊस हा केवढा असतो, तसा पाऊस हा बेवडासुद्धा असतो. पाऊस हा बेवडासुद्धा असतो. यानंतर मी विनंती करतो ॲडव्होकेट माधुरी काजवेना, इचलकरंजीच्या कवयित्री, सातत्यानं वर्तमानपत्रातून लिहिणाऱ्या आणि वकिली व्यवसाय सांभाळता सांभाळता कवितेच्या प्रेमात पडणाऱ्या आमच्या माधुरीताई. नमस्कार. आपल्या मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि मला वाटतं इथं जमलेली बहुतांशी सगळी मुलं मराठी मीडियमची आहे, बरोबर आहे ना? तर मराठीमध्ये 12 स्वर आहेत आणि भाषेचं आपल्या वैशिष्ट्य असं की ह्या स्वरांच्या खुणा आहेत. म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, उकार ह्या खुणा आहेत, बरोबर आहे ना? मराठीमध्ये व्यंजनं आणि स्वर ह्याची तुम्हाला ओळख असेलच. तर ह्या स्वरांचं जे सौंदर्य आहे हे आपल्या देवनागरी लिपीतून कळतं आणि हे जे स्वरांच्या खुणा आहेत म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार, विसर्ग हे सगळं, तर याच्यावर एक कविता मी लिहिलेली आहे. मागं काय झालं होतं की अच्युत पालवांचं एक सुलेखन कलेचं कॅलिग्राफीचं प्रदर्शन होतं कोल्हापूरला आणि ते पाहता पाहता माझ्या लक्षात आलं की आपल्या देवनागरीमध्ये किती सौंदर्य आहे आणि त्याच्यावर ही कविता मला सुचली. कवितेचं नाव आहे अक्षरमोहिनी. मला कळेनासे झाले कसे आकृत घडले, मला कळेनासे झाले कसे आकृत घडले, अक्षरांच्या वरी कसे मन माझे हे जडले. कधी पूर्ण गोल कधी अर्धगोलांची वळणे, कधी पूर्ण गोल कधी अर्धगोलांची वळणे, उभ्या काठीच्या गळ्यात त्याची गोड आंदोलने. माथ्यावरील रेषांचे असे असणे नसणे, माथ्यावरील रेषांचे असे असणे नसणे, वरी तिरप्या रेषांचे लडीवाळ उभारणे. कधी विसर्गाची जोडी, कधी विसर्गाची जोडी जणू हुंकाराची घडी, अधेमध्ये उकारांची मखमली पायघडी. डरकाळ्या फोडतात डोईवरचे रफार, डरकाळ्या फोडतात डोईवरचे रफार, नुसत्या काना मात्रांचेच इथे होतात ओकार. साऱ्या व्यंजनाचे मनी वाजतात घुंगुरवाळे, साऱ्या व्यंजनांचे मनी वाजतात घुंगुरवाळे, त्यात स्वरांचा मिलाप मग अर्थ परिमळे. आणि शेवटच्या ओळी अशा आहेत. अशी अक्षरे लिहिता, अशी अक्षरे लिहिता होती शब्दमय गाणी, अशी अक्षरे लिहिता होती शब्दमय गाणी, मन गुंतवून घेई अशी अक्षरमोहिनी, अशी अक्षरमोहिनी. धन्यवाद. सर्वांना नमस्कार आणि संयोजकांचे आभार. माया मायेचा सागर स्वर्ग
सारथीच्या ठाई माय जगते झिजते लेकराच्या सुखापायी माय रानात राबते माय भाकरी थापते माय रानात राबते माय भाकरी थापते घासले कराचा ऋणी माय उपाशी झोपते माय विश्वाचेच सार माय जन्माचा आधार माय विश्वाचेच सार माय जन्माचा आधार तिच्या विना सारे व्यर्थ तिच्या विना जन्मभार खुशी लाभते मायची किती तुझा पुण्यभार खुशी लाभते मायची किती तुझा पुण्यभार जन्म लाभे माणसाचा होशी देवाहुनी थोर काय सांगू माये तुझी शब्दामधुनी मी गाथा काय सांगू माये तुझी शब्दा मधुनी मी गाथा पुन्हा पुन्हा तुझ्यासाठी जन्म घेई जगनियंता माय मायेचा सागर स्वर्ग सारा तिच्या ठाई माय जगते झिजते लेकराच्या सुखापायी लेकराच्या सुखापायी लेकराच्या सुखापायी. धन्यवाद. आईविषयीची भावना व्यक्त करताना आपला सत्कार या ठिकाणी आमच्या वारणानगर शाखेचे सन्माननीय निकाडे सर करतायत. मी विनंती करतो की निकाडे सरांना चंद्रकांत निकाडे सरांना विनंती करतो की सन्माननीय आनंद हरीजी यांचा सत्कार आपण या ठिकाणी करावा. सर कंटिन्यू करा. आईविषयीची एक अत्यंत तरल भावना सरांनी व्यक्त केली. अजूनही ती काढून ठेवते माझ्यासाठी दुधावरची साई. अजूनही ती काढून ठेवते माझ्यासाठी दुधावरची साई. किती सोसले चटके आईचे दुःख अजून उतू जात नाही. आईचे दुःख अजून उतू जात नाही. या आईच्या दुःखाला सलाम करून मी विनंती करतोय सोलापूरवाले मारुती कटकधोंड. आणि मारुती कटकधोंड त्यांची कविता म्हणायच्या अगोदर चंद्रशेखर म्हणाला त्याला लागूनच एक खूप आवडती अशी आईची 4 ओळीची कविता आहे. आमचा प्रशांत असणारे नावाचा अकोल्याचा मित्र असं म्हणतो की मुलगा म्हणाला आईला दिव्याची वाज जरा मोठी कर मला वाचता येत नाही. मुलगा म्हणाला आईला दिव्याची वाज जरा मोठी कर मला वाचता येत नाही. वडील म्हणाले वाज जरा कमी कर मला झोप लागत नाही. वडील म्हणाले वाद जरा कमी कर मला झोप लागत नाही. रात्रभर बिचारी दिव्याची वाद कमी जास्त करत राहिली. रात्रभर बिचारी दिव्याची वाद कमी जास्त करत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. कवितेचे शीर्षक आहे काळ. कवितेचे शीर्षक आहे काळ. तव्यावर टाकावी भाकर, तव्यावर टाकावी भाकर आणि विजावा चुलीतला जाळ. तव्यावर टाकावी भाकर आणि विजावा चुलीतला जाळ. विहिरीत सोडावी घागर, विहिरीत सोडावी घागर आणि तिच्यात यावा गाळ. विहिरीत सोडावी घागर आणि तिच्यात यावा गाळ. काट्या कुट्यातून वेचावीत फुले, काट्या कुट्यातून वेचावीत फुले आणि गुमताना तुटावी माळ. अंग मोडून करावी मशागत, अंग मोडून करावी मशागत आणि नांगरताना मोडावा फाळ. अंग मोडून करावी मशागत आणि नांगरताना मोडावा फाळ.
थेंब यावे सुखाचे, 2-4 थेंब यावे सुखाचे आणि दुःखाने जोडावी नाळ. घाम गाळून जमावे धान्य, घाम गाळून जमावे धान्य आणि चोरीचा यावा आळ. घाम गाळून जमावे धान्य आणि चोरीचा यावा आळ. पाणी पिऊन भागवावी भूक, पाणी पिऊन भागवावी भूक आणि जठराग्नीचा भडकावा जाळ. जे काय घडतंय ते विपरीतच घडतंय, जे काय घडतंय ते विपरीतच घडतंय असले कसले उपराटे भाळ. जे काय घडतंय ते विपरीतच घडते असले कसले उपराटे भाळ. मी ना पराभूत, मी ना पराभूत पुन्हा उठेन, मी ना पराभूत पुन्हा उठेन, तेव्हा शरण येईल काळ, तेव्हा शरण येईल काळ. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. 1400 लोकवस्तीच्या गावामध्ये राजकारण आणि भावकीमुळं जेव्हा 2 वर्षात 3 खून होतात आणि त्या भावकीतली एक मुलगी म्हणून गावाची परिस्थिती म्हणजे माझी ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे विसर भोळा झालाय गाव. आजकाल का धगधगतोय माझा गाव, आजकाल का धगधगतोय माझा गाव. विषारी ढगांनी झाकोळून टाकले माझ्या गावाला, विषारी ढगांनी झाकोळून टाकले माझ्या गावाला. घरं बोलत नाहीत घरांशी, घरं बोलत नाहीत घरांशी. मुके मुके झालेत गल्लीबोळ, मुके मुके झालेत गल्लीबोळ. कोरड्या विहिरीसारखा विद्रूप झालाय गावाचा चेहरा, कोरड्या विहिरीसारखा विद्रूप झालाय गावाचा चेहरा. गटागटाने तटातटाने दिवस ढकलतोय भावकीचा एक एक उंबरा, गटागटाने तटातटाने दिवस ढकलतोय भावकीचा एक एक उंबरा. कुणी फेडता ठेवलाय ज्याच्या त्याच्या मनात हा द्वेषाचा अंगार, कुणी पेटता ठेवलाय ज्याच्या त्याच्या मनात हा द्वेषाचा अंगार. एकाच बांधावरच्या बोरी बाबळी फाडत सुटल्यात प्रत्येक फांदीचं पानन पान. एकमेकांना सावरणारे माझ्या गावाचे हात कुठे गेलेत, एकमेकांना सावरणारे माझ्या गावाचे हात कुठे गेलेत. कुठल्याच प्रहरात गावाच्या पारावर फिरकत नाहीत की चिवचिवत नाहीत पाखरं, कुठल्याच प्रहरात गावाच्या पारावर फिरकत नाहीत की चिवचिवत नाहीत पाखरं. दूध भात खाणाऱ्या जीवांना कुणी लावली रक्ताची चटक, दूध भात खाणाऱ्या जीवांना कुणी लावली रक्ताची चटक. गावाच्या ओठांना सुचत नाही पसायदान, गावाच्या ओठांना सुचत नाही पसायदान. कुणी म्हणत नाही इडापिडा टळो, कुणी म्हणत नाही इडापिडा टळो. विसर भोळा झालाय माझा गाव, त्याला आठवतच नाहीत नात्यांची नावं, त्याला आठवतच नाहीत नात्यांची नावं, त्याला आठवतच नाहीत नात्यांची नावं. धन्यवाद. यानंतर मी निमंत्रित करतोय संतोष काळे पलूस. मला ना तुमच्याकडे एक छोटीशी फक्त बालकविता म्हणतो. हां, एकदम छोटीशी कविता आहे. परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय. परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय. परी म्हणाली तू तर दगड, तुला का होते परी जड. परी म्हणाली तू तर दगड, तुला का होते परी जड. दगड म्हणाला इकडे पहा, तेव्हा परीला दिसल्या जखमा दहा. दगड म्हणाला इकडे पहा, तेव्हा परीला दिसल्या जखमा दहा. तेव्हापासून साऱ्या परी चालू लागल्या अधांतरी, तेव्हापासून साऱ्या परी चालू लागल्या अधांतरी.